स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांचं आपल्या युट्यूब चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे. मी सौरभ शास्त्री गुरुजी तुमचं सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलवरती स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण जाणून घ्यायचं आहे की हरवलेली व्यक्ती व वस्तू आपण झटपट कशी माघारी मिळवायची. कुठलीही व्यक्ती हरवलेली असेल तर त्या व्यक्तीला आपण कसं आपल्याकडे लगेच बोलवून घ्यायचं. एखादी व्यक्ती हरवते, एखादी व्यक्ती पळून जाते, एखादी व्यक्तीचं माहिती नसतं की ती व्यक्ती गेली कुठे आणि बरेच वर्ष झाले ती गायब झालेली. अशा वेळेला करायचं काय हे आपल्याला कळत नाही. तर आपण या गोष्टीवर लक्ष देणं खूप गरजेचं आहे. ती व्यक्ती गेलेली आहे, जाऊन किती दिवस झालेले, एखादी वस्तू हरपली आहे, किती दिवस झालेली ती हरपलेली आहे, ही गोष्ट आपल्याला समजलं पाहिजे. आता गेलेली वस्तू माघारी मिळवण्यासाठी किंवा गेलेली व्यक्ती माघारी येण्यासाठी केलं तरी काय पाहिजे हे सुद्धा जाणून घेऊयात. मुळामध्ये आपल्या ऋषी मुनी साधू संन्यासी ह्यांनी सर्वांनी काय केलेलं आहे, पहिल्यापासून काही गोष्टी लिहून ठेवलेल्या आहेत, काही गोष्टी सांगितलेल्या आहेत, काही गोष्टी सिद्ध केलेल्या आहेत. त्या विज्ञानाने आता सिद्ध केलेल्या आहेत, पण आपल्या ऋषी मुनींनी हजारो वर्षापूर्वी काही गोष्टी सिद्ध केलेल्या आहेत आणि विज्ञानाने आता सिद्ध केलेल्या आहेत. आपले ऋषी मुनी एवढे श्रेष्ठ होते, त्यांच्यापासून आपल्याला भरपूर काही गोष्टी, भरपूर ज्ञान, भरपूर विद्या आपल्याला मिळालेली आहे. तर त्याचा वापर करणं आपलं कर्तव्य आहे, आपलं काम आहे. आणि त्याच गोष्टी पुढे सुद्धा जाणं गरजेचं आहे, पुढे सुद्धा त्या गोष्टी पोहोचणं गरजेचं आहे असं मला वाटतं. म्हणून मी ह्या गोष्टी तुम्हाला सांगतो. सटीक उपाय आहे, याला मंत्र तंत्र कुठलीही गोष्ट लागणार नाही. हा उपाय करतात तुम्हाला रिझल्ट मिळणार आहे. मित्रांनो, करायचं असं आहे, आपल्याला हा उपाय सोमवार पासून सुरू केला तरी चालेल. एखादी व्यक्ती जर का हरवली असेल किंवा एखादी व्यक्ती घर सोडून गेली असेल तर आपल्याला हा उपाय करायचा आहे. विटाळामध्ये, घरामध्ये विटाळा असेल, अडचण असेल, म्हणजे स्त्रियांना अडचण आली असेल तर ह्या पिरियडमध्ये हा उपाय करायचा नाहीये. हा उपाय आपल्याला शुद्ध स्नान करून, अंघोळ करून, पवित्र असं होऊन आपल्याला हा उपाय करायचा आहे. हा उपाय लेडीज जेंट्स कोणीही करू शकते, ह्याला कुठलाच बंधन नाहीये, बंधनकारक असा हा उपाय नाहीये. सोमवारपासून हा उपाय सुरू केल्यानंतर मग करायचं असं आहे, आपल्याला एका तांब्याच्या किंवा कास्याच्या भांड्यामध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे. आसनावरती बसायचं आहे. आसन म्हणजे काय, खाली तुम्ही चटई चादर वगैरे घेऊ शकता, त्याच्यावरती बसायचं आहे. 2 अगरबत्त्या आपण देवघरापाशी लावायच्या आहेत आणि नमस्कार करून आपल्या कुलदेवतेला बसायचं. गेलेल्या व्यक्तीचं नाव सतत मनामध्ये घ्यायचं आहे. पाण्याकडे पाहायचंय, तांब्यात घेतलेल्या काशाच्या तांब्यामध्ये किंवा काशाच्या भांड्यामध्ये किंवा तांब्याच्या भांड्यामध्ये घेतलेल्या पाण्याकडे एकंदरीत पाहत राहायचंय आणि सांगायचंय की ही व्यक्ती हरवलेली आहे, ही व्यक्ती इकडे गेलेली आहे, ही व्यक्ती कुठे गेलेली आहे माहिती नाही, ही व्यक्ती मला लवकरात लवकर माझ्या घरी माघारी येऊ दे, ही व्यक्ती लवकरात लवकर माझ्या घरामध्ये कुटुंबामध्ये माघारी येऊ दे, असं मनामध्ये आपल्याला सांगायचंय, सांगावा करायचा आहे. आणि 2 मिनिटं शांत बसायचंय. सतत हीच गोष्ट आपल्याला 7-8 वेळा कंटिन्यू त्या पाण्याकडे बघून म्हणायची आहे, बोलायची आहे. आणि ते पाणी आपण झाडाला, तुळशीला, वडाच्या झाडाला, पिंपळाच्या झाडाला, कुठल्याही वनस्पतीला आपण घालायची आहे. असा हा उपाय सोमवारपासून कंटिन्यू तुम्ही 15 दिवस करायचा आहे. टाइम एकच असावा, तुमच्या वेळेमध्ये बदल नसावा. सकाळी तर सकाळी करा, संध्याकाळ असेल तर संध्याकाळी करा. हा उपाय पूर्णपणे केल्यानंतर 15 दिवसामध्ये तुम्हाला रिझल्ट मिळेल. गेलेली व्यक्ती सुद्धा माघारी येईल. दुसरी गोष्ट, एखादी वस्तू जर का हरवली असेल तर ती कोणत्या दिशेला आहे किंवा कशी मिळेल हे सुद्धा त्या पद्धतीनेच आहे. एखादी वस्तू हरवली असेल तर सतत तुम्ही बोलायचं आहे पाण्याकडे पाहून, आणि ते पाणी परत तुम्ही वनस्पतीला, झाडाला घालायचं आहे. आता हे काम कसं करतं तर विज्ञानाने सिद्ध केलेलं आहे, पाण्याला भावना कळतात. आपल्या ऋषी मुनींनी हजारो वर्षापूर्वी सिद्ध केलेलं आहे, पाण्याला भावना कळतात. पाण्याशी एकंदरीत कंटिन्यू बोलल्यानंतर पाण्यामध्ये क्रिस्टलाइज चेंजेस होतात आणि ते पाणी आपण वनस्पतीला घातल्यानंतर निसर्ग आपलं काम करण्यासाठी एकंदरीत जोडला जातो. त्यामुळे आपण काय करायचं, हा उपाय करायचा आहे. आपल्या भावना आपण निसर्गाला सांगायच्या आहेत पाण्याद्वारे. मग निसर्ग काय करतं, कोणत्याही पद्धतीने ती गोष्ट तुम्हाला मिळवून देण्यासाठी तत्परतेने लागतं. फक्त एक लक्षात ठेवा, एखादी व्यक्ती हरवली असेल किंवा ती ह्या जगामध्ये नसेल, मृत पावलेली असेल एखादी व्यक्ती, तर
तुमच्या कानावर तरी येईल, तुम्हाला समजेल तरी की ही व्यक्ती जगात नाहीये. आणि ह्या जगामध्ये ती व्यक्ती असेल तर ती तुमच्या समोर उभी राहील. 15 दिवस हा उपाय केल्यानंतर ना पुढच्या 15 दिवसांमध्ये काही करून ती व्यक्ती तुमच्या समोर उभी राहील आणि तुम्हाला समजेल पण आली ही व्यक्ती म्हणून. सगळ्या गोष्टी समजतात. हा उपाय तुम्ही नक्की करा, तुम्हाला चांगला रिझल्ट येईल. आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओला लाईक करा आणि होईल तितकं शेअर करा. आपण परत एकदा भेटूया. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.